शकत नाही, पण करावं लागते, कारण की आपण मानव आहोत. का आपल्याला सकाळी बाबाचा जयंती उत्सव या गटात कित्येक सेवक असतील, खुर्च्या खाली आहे. का बरं खुर्च्या खाली आहे? सकाळी जयंती उत्सवामध्ये तुम्ही नाचले गायले त्याला जास्त महत्व देता सेवक बंधूंनो, चर्चा बैठकीला का महत्व देत नाही? बाबाने 1966 पासून ही चर्चा बैठक लावली, तर कशा करता लावली चर्चा बैठक? चर्चा बैठकीचं महत्व काय? चर्चा बैठकीच्याच माध्यमातून तुम्ही आम्ही सेवक घडलो आहोत. पण आपण त्याकडे लक्ष न देता आपण मेजवानीच्या कार्यक्रमाकडे जास्त लक्ष देतो. मग सेवकाचं घर किंवा सेवकाचा परिवार किंवा सेवकाची स्त्री किंवा सेवकाचे मुलं कसे का दुरुस्ती होईल? या मार्गात आल्यावरील सेवक लोक व्यसनाधीन होतात, का कारण आहे याचं? अरे 1.5 वर्ष झालं सेवक मार्गाशी जुळला, ज्योत लावते, विनंती प्रार्थना करते, पण चर्चा बैठकीला न गेल्यामुळे त्याला दुर्विचारी संगत, विचार त्याचे दूषित होतात आणि मग तो व्यसनाच्या माध्यमात लागतो, चारित्र्य हननपणाकडे वळतो. कित्येक अनुभव आहे. कशामुळे होत आहे? आपल्या सेवकाचे मुलं मुली का बरं वाईट दिशेने चालले? चर्चा बैठकीला जात नाही. 6 ते 7 घंटे मोबाईल खेळत राहते, मोबाईलवर नको ते कारनामे करते. आपण आई वडील त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण चर्चा बैठकीला जातो आणि आपली मुलं घरी मोबाईलवर चाळे करत राहतात. कुणी लुडो खेळते, नाना प्रकारचे आहे, कारण की प्रत्येकाला ज्याच्या घरी तो अनुभव झाला तर प्रत्येकाला माहित आहे. हे कशामुळे होत आहे? चर्चा बैठकीला जाते ना आई, जाते पप्पा, आपलं काही कर्तव्य नाही का? मग तेव्हा तुम्ही माईकवर, जसं माझी मुलगी जी इथं उभे जर केलं तर ती कोणता अनुभव सांगणार आहे? माझे पप्पा दारू पित होते म्हणून मी या मार्गाशी जुळली. फक्त आपल्याला तोच अनुभव आहे का? एकच अनुभव आला मार्गात आल्यावर आपल्याला, मी व्यसनाधीन होतो, मी कधीच अनुभव सांगत नाही तो माझं. ते व्यसनाच्या माध्यमातून मी या सेवेशी जुळलो आणि सेवेत आल्यानंतर मला अनुभव आले की मी एक खराब माणूस चांगला झालो. ते व्यसन तेवढं महत्वाचं नाही, पण आता आपल्या परिवारात आपल्या मुलाबाळाला आपण काय शिकवण देऊ शकतो हे महत्वाचं आहे. ते जाईल किंवा चर्चा बैठकीमध्ये जाईल तेव्हा तो आपला स्वतःचा अनुभव सांगेल. नाहीतर आता कित्येक सेवकाचे मुलं बघतो, माईकवर जर उभं केलं तर तो आपला स्वतःचा अनुभव न सांगता आपल्या आई वडिलाचाच अनुभव सांगते. माझ्या आईची अशी प्रॉब्लेम होती, माझ्या पप्पाचं तसं प्रॉब्लेम होतो. बाबा तुला काहीच प्रॉब्लेम नाही आला का? अरे त्याच्यापेक्षा तर तुझे प्रॉब्लेम होते म्हणून तुझ्या पप्पानं ते व्यसन बंद केलं, म्हणून तू पत्नीचे प्रॉब्लेम होते म्हणून त्या माणसानं आपल्या त्या व्यसनावर आळा घातला आणि या मार्गाशी जुळला की मी तर माझं हे व्यसन करून सुखी आहे, पण माझा परिवार सुखी नाही आहे. मला व्यसनावर बंदी घालायला लागेल. आणि बंदी घालायची कशी? तर ती परमात्मा एक मार्गाच्या माध्यमातून बंदी घातली. पण आपण या मार्गात आल्यावरही आपल्याकडून कुठेतरी दूषित विचार होत आहे, एकामेकाचा विरोध वाढत आहे. या भागामध्ये मी सुरुवातीला जेव्हा आलतो 6-7 वर्षाच्या पहिले, ते जे कार्य होतं आता जे कार्य आहे त्यामध्ये बहुत फरक आहे. का फरक आहे? आपण झुकून नाही राहिलो. कोणीच कोणा आपला मान सन्मान खाली